सेवक तर बाबाला थोड्या वेळासाठी भेटायला जातोच आहे ना, आपण फक्त थोड्या वेळासाठी. पण भगवंतांनी यांच्या का म्हणून किस्मतमध्ये असं लिहून ठेवलंय की हे बाबांसोबत सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तास अंतःकरणातून, मनातून, शरीरातून सगळे बाबासोबत राहायचे. तर मला एक विचारायचं आहे की तुम्ही ज्या बाबासोबत घरी राहायचे, एखादी दौरा नसायच्या तुम्ही बाबासोबत घरी राहायचे, तर त्यावेळेस म्हणजे दिनचर्या कशी असायची बाबाची? मला वाटते हे भरपूर सेवकांना नाही माहिती बाबा म्हणजे कसे काय. आपण फक्त सांगतो की दौऱ्यावर जातात, अनुभव करतात, बाबा आहे भगवंताची प्राप्ती केली. पण आज हा स्टेजवर ह्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला मिळालं आहे की त्यांचे सारथी सोबत आहे. तर आपण बाबाची दिनचर्या कशी असते हा प्रश्न ते सांगतील आता आपल्याला. बाबाची दिनचर्या म्हणजे सर्व घरचे लोक, परिवारातले लोक सर्व आपापल्या कामावर आणि आपापल्या ड्युटी पाण्यावर जायचे आणि गृहिणी म्हणजे आपल्या घरातल्या कामामध्ये व्यस्त राहायचे. आता बाबाचा दौरा नसल्याच्या नंतर किंवा भवनामध्ये काही कामं असल्याच्या नंतर पारधी जो होते, तर त्या पिरियडमध्ये भवनामध्ये लग्न वगैरे कार्यक्रम असे होत होते आणि फिरायला वगैरे भवन देत होते. तर पारधी तिकडे राहायच्या भवनामध्ये, मग माझी ड्युटी इकडे बाबाकडे लागून जायची. मी आपलं गाडी घेतली, आपली जीप घेतली बाबाची, की तिकडे वासुदेव नंदनवरच्या त्या बाजूला मी गाडी लावायची नेहमी, म्हणजे ड्युटीमध्ये आतमध्ये त्या बाजूला गाडी लावायची आणि तिकडून गाडी तिथं उभी ठेवली का मग बाबाकडे 9-10 वाजता, 9, 9:30, 10च्या दरम्यान आलो की जोपर्यंत सेवक लोक जात नाही, म्हणजे बाबाला ते भेटणेवाले सेवक, कार्य घेणेवाले, समजून घेणेवाले, असे कमसे कम 10-11 वाजेपर्यंत असं दैनंदिन बाबाचे काम चालले. सेवक आले की सेवकांना समजावून सांगणे, त्यांना कार्य देण्याकरता मोदीकडे पाठवणे, किंवा ते ज्या ज्या गावचे बाहेर गावचे सेवक असतील त्यांना म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्याकडे वगैरे पाठवणे आणि त्यांच्याकडून समजून घेणे आणि कार्य घेणे, अशी बाबाची दिनचर्या राहते. मग आता आम्ही पाहत राहायच्या किंवा आता घरच्या लोकांच्या म्हणणं आणि बाबाची बिलकुल टायमिंग जेवणाच्या वगैरे, त्यांची औषधी पाणी, गोळ्या वगैरे खाणे. तर आता समजा 11 वाजले की बस मग सेवकांना थोडंसं हात जोडून विनंती करून सांगा लागेल की बा झाला आता थोडंसं तुम्ही कमी करा. मग त्याच्यानंतर मग बाबाला मग दरवाजे वगैरे लावले की बाबाला आंघोळ करायला न्यायची मस्त. म्हणजे त्या पिरियडमध्ये बाबाच्या पायाचे ऑपरेशन झालेलं होतं, कारण बाबा चालू नाही शकत होते, पाय काढून ठेवायचा आणि बाबाला असं बगलमध्ये उतरून त्यांनी बाथरूममध्ये न्यायला लागले. तर कधी कधी माझ्यासोबत पाचे म्हणून नावाचा सेवक होता, आपला इंदोऱ्यावरचा सायकल त्यांनी रिक्षा नाही पारधी तर होतेच म्हणा, परंतु एक पाचे 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 नारायण पाचे हे राहायचे. पण ते म्हणजे घरगुती कामासाठी आणि बाबाच्या सेवेसाठी. जसं मी अगर गाडी घेऊन बाहेर गेलो काही कामानं, या दौऱ्यावर या म्हणजे ऑफिस कामाला वगैरे भवनामध्ये आयुक्तामध्ये वगैरे गेलो, या लांजेवाला वगैरे काही भवनातले काही पैसे वगैरे काही बँकेत वगैरे टाकायचे असले तर मग त्यांच्यासोबत गाडी जायचं. त्या पिरियडमध्ये थोडेसे पाचे वगैरे राहते. नाही तर मग आम्ही दोघे जण मिळून बाबाच्या बगलमध्ये हात टाकून बाबाला बाथरूम मध्ये यायच्या, पाटावर बसवायचे, उंचवाल्या पाटावर मस्त बिलकुल हातापायाला घासून साबण वगैरे धुतलेले वगैरे मस्त मसाज करून बाबाची आंघोळ वगैरे करून द्यायची. आणि बाबाच्या आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर त्यांना पुसून देईल. बाबाला धोत्र्याची लुंगी आम्ही मागितली. बाबानं मला सांगितलं की माझी लुंगी म्हणजे पूजा करत पर्यंत नाही, म्हणजे ज्या पद्धतीनं नवनाथ गोरखनाथ वगैरे जे आपली मुलीची गाठ बांधत होते अशी धरूनचे गठार, तर अशी गठार मला बांधायला लावायचे. तर तशी लुंगी वगैरे बांधली की बाबाला पाटावर बसवलं की पहिलेची एकजण म्हणजे आम्ही दिव्यामध्ये वगैरे तेल वगैरे टाकून शेनी, अगरबत्ती, माचीस वगैरे काढून शेनी तिथं घेऊन द्यायची. बाबा पाटावर बसले की बाबानं दिवा लावला, अगरबत्ती लावली की बाबा पण कापूर लावत होते. थोडासा कापूर म्हणजे असं लावला की बाबाने विनंती केली की आम्ही बाजूला बसून शेनी विनंती वगैरे करायची. मग बाबाला विनंती झाली, बाबानं माळ वगैरे भोजली की पुन्हा त्याच्यात तशी माळ आठवून ठेवून द्यायची लांब. मग बाबाला विचारलं का पुन्हा मग ते गाठ वगैरे सोडून बाबाची पुन्हा लुंगी घालून मग बाबाचे जेवण वगैरे मग वरती जायचं. कारण जोपर्यंत बाबाचा पाय होता
ऑपरेशन व्हायच्या आधी बाबा वरतं पायऱ्या ठेवून त्यांनी रवींद्र कोहलीकडे वरतं इकाबाईकडे जेवण करायला जायचे. आणि जेव्हापासून त्यांनी मग ते पायाचं ऑपरेशन झालं तर मग आम्ही खालती ताट आणायचं, बाबाला ताट वगैरे दिल्याच्या नंतर जेवण वगैरे करायचं. गोड्याचं बी पण आहे.